मालेगावमध्ये सुद्धा आता कुठली ती इस्लाम पार्टी आली. आमचं त्यांच्याबद्दल म्हणणं नाही, त्याचा त्याचा प्रश्न आहे, कोण कोणत्या पार्टीत जावं, कोणाला मत. पण MIM सारखी जी त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी विचारधारा आहे, जी देशाच्या बाबतीत आहे, एमआयएम वाढणं हे भाजपलाही पथ्यावरच पडणार आहे. एमआयएमचं भय दाखवून तुम्हाला कायम स्वतःची नाही, मला वाटतं आम्ही अशा बाबतीमध्ये आमची तडजोड नाही. आम्हाला कुठे MIM वाढेल म्हणून आमचा फायदा होईल, आम्ही अशा विचाराचे अजिबात नाही. तुम्ही एमआयएमच्या विचारधारेबद्दल बोलताय, पण जर तुम्ही असदुद्दीन ओवैसींच्या सभा ऐकल्यात हो. तर त्यांनी एकही हिंदू धर्माविरोधात वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी कायम संविधानाची बात केलेली आहे. ते कायम संविधानावर बोललेत. ते मुस्लिम समाजाच्या विकासाबद्दल बोललेले आहेत. काय धोका आहे तुम्हाला हे एमआयएमच्या आता आपल्याला असं वाटतंय, हा बदल त्यांचा आता अशामध्ये झालेला आहे, अशाच झालेला आहे. पाकिस्तानला शिवाय देणं, आपल्या देशाचं कौतुक करणं. पण तुम्ही त्यांची सगळी भाषा जर तपासून बघितली तर ती इतकी आग पाखड करतात की त्या देशाला, देशाच्या एकात्मतेला, एकतेला नितेश राणे बोलतात ते चालतं. काय नितेश राणे बोलतात ते चालतं. नितेश राणे इतकं टोकाचं बोलत नाही. काय नाही. कसं म्हणजे नितेश राणे इतकं टोकाचं बोलत नाही. आणि जे जात्यंध लोक आहेत, हे स्वीकारूच शकत नाही. जे जात्यंध लोक आहेत, जे अगदी देश विरोधामध्ये बोलतात, राष्ट्राच्या विरोधात बोलतात, त्यांच्याविषयी त्यांचं मत आहे. आणि ते वारंवार खुलासा करतात की जे राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत त्यांच्याविषयी माझं हे मत नाही, हे ते नेहमी क्लिअर करतायत. पण काही लोक असे आहेत की ज्यांना इथे राहूनही पाकिस्तानची प्रेम आहे. म्हणजे इकडे आपण हारलो, कुठे कुठली मॅच, तर ते इकडे फटाके फोडतात. हे आजही आपण बघतो आहोत. हे काही नवीन नाही आहे, हे नवीन नाही आहे. असे अनेक लोक असे आहेत की हिंदुस्थान पाकिस्तान मॅच असली, आपण जर जिंकलो तर ते दुःख मनवतात, मारामाऱ्या करतात, घरात घुसून लोकांना मारतात, फटाके फोडणाऱ्यांना. हे नाही आहे काय, तुम्हीच दाखवतात. तुम्हीच दाखवतात. शह देताना एमआयएम कडे दुर्लक्ष झालं भाजपचा, की एमआयएम ने एक चोरवाट करून दिली आहे? कसली भाजपने एमआयएम ला एक चोरवाट करून दिली? नाही, चोरवाट करायचा काय प्रश्न आहे? लोकांचा प्रश्न आहे. लोकांना त्याचे जहाल मतं आहेत, ते त्यांना आवडायला लागलेले आहेत, त्यामुळे लोक त्यांच्या मागे जात आहेत. काही काही आहेत असे पाकिस्तान धर्जीचे लोक, सगळे म्हणणार नाही मी. आजही राष्ट्रभक्त मुस्लिम आहे त्या देशामध्ये. आता माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा माझ्या निवडून येतात, त्याच्यामध्ये 7-8 मुस्लिम हे सगळे भाजपच्या तिकिटावर निवडून येतात कमळावर. इतके वर्ष झाले. मुंबईमध्ये मराठी मतांचं ज्या